नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण उपवासाची इन्स्टंट टंब फुगलेली इडली सोबत चटणी आणि चमचमीत सांबर बनवूयात। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण उपवासाची इडली बनवतोय म्हणल्यानंतर त्यासाठी आपण लागणारा रवा काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घातला, याला आपण सुरुवातीला फिरवून घेऊयात। साबुदाण्याची भरड निघाल्यानंतर यामध्ये आपण 2 वाट्या भगर घालूयात। साबुदाणा आणि भगर न भाजताच घ्यायचं। पल्सवरती एक 2-4 वेळेला फिरवलं की भगर आणि साबुदाणा अगदी इडलीच्या रव्यासारखा इथे तयार होतो। हा इन्स्टंट उपवासाच्या इडलीचा रवा तयार झाला की यामध्ये आपण 1 वाटी दही घालूयात आणि त्याच वाटीने थोडं थोडं करून पाणी घालूयात। सुरुवातीला आपण हा रवा टोपल्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालूयात। ही सगळी मापं आपण एकाच वाटीने घेतली। इथं आपलं 1 वाटी पाणी घालून झाले, आणखी 1 वाटी पाणी यामध्ये बसेल ते पाणीही आपण थोडं थोडं करून घालूयात। पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात। अगदी हे पीठ हलकं होईपर्यंत एक 4 ते 5 मिनिट सतत एकाच दिशेने फिरवत राहूया, म्हणजे साबुदाणा आणि भगर हे छान मिक्स होईलच, पण त्याचबरोबर हे पीठही हलकं होईल। पीठ हलकं झालं की आपसुकच इडल्या खूप छान होतात। हे सगळं पीठ एकसारखं झाल्यानंतर आणि छान फेटल्यानंतर याला आपण फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी मुरवायला ठेवूयात। इथे आपलं इडलीचं पीठ तयार झाले, त्याला छान फेटले। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण त्याला मुरवायला ठेवूयात। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात। नेहमीप्रमाणेच ओलं खोबरं, चवीपुरतं 1 ते 1.5 इंच आलं घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घालूयात, चवीनुसार हिरवी मिरची घालूयात आणि अर्धी वाटीलाही कमी भाजून घेतलेले शेंगादाणे घालूयात। शेंगादाण्याची साल काढली आहे, यामुळे चटणी पांढरी शुभ्र होते आणि शेंगादाणे घातल्यामुळे चटणी छान मिळूनही येते आणि चवही खूप छान लागते। चवीपुरतं मीठ घालूयात आणि सुरुवातीला या चटणीला आपण पाणी किंवा दही न घालता मिक्सरला फिरवून घेऊयात। सुरुवातीला ही चटणी फिरवून झाली की यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालूयात, 1 वाटीभर पाणी घालूयात आणि परत एकदा चटणीला मिक्सरला फिरवून घेऊयात। दही आणि पाणी घातल्यानंतर चटणीला मिक्सरला फिरवून घेतल्यावर जर घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं पाणी घालूयात आणि मिक्सरला ही चटणी फिरवून घेऊयात। इथे आपली परफेक्ट चटणी तयार झाली। नेहमीप्रमाणे यावरती आपण फोडणी घालूयात। कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, जिरं घातलं। जिरं तेलावरती छान तडतडलं की यामध्ये आपण 2 ते 3 बोर मिरच्या घालूया आणि ही खमंग झालेली फोडणी चटणीवरती घालूयात। चटणीवरती लगेच झाकण ठेवूयात, म्हणजे फोडणीचा खमंगपणा या चटणीमध्ये छान उतरला जाईल। चटणीचा बाऊल आपण बाजूला ठेवलाय। आता आपण सांबाराची तयारी करून घेऊयात। मोठ्या कढईमध्ये नेहमीप्रमाणे तेल घातलं, यामध्ये जिरं घातलं। जिरं छान तेलावरती तडतडलं की यामध्ये आपण 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात। 1 चमचाभर लाल तिखट घालूयात। इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। अर्धी वाटी पेक्षाही थोडासा जास्ती चिंचेचा कोळ घालूयात। फोडणीमध्ये तिखट आणि चिंचेचा कोळ छान मिक्स करून घेऊयात। फोडणीमध्ये चिंचेचा कोळ घातल्यानंतर हे मिक्स झाल्यावर एक चट आल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात, चवीपुरताच गूळ घालूयात। परत एकदा या फोडणीमध्ये गूळ आणि मीठ घातल्यानंतर चिंचेच्या कोळाला छान मिक्स करून घेऊयात। अगदी हलकासा गूळ विरघळायला लागला की यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हा चिंचेचा कोळ फोडणीमध्ये छान शिजवून घेऊयात, म्हणजे सांबाराची चवही छान लागते, याला तर्रीही छान येते आणि याचा रंगही खूप छान येतो। इथे 2 ते 3 मिनिट झाली होती। मंद गॅसवरती फोडणीमध्ये तिखट, मीठ, चिंच आणि गूळ छान शिजवून घेतले। यामध्ये आपण 1 चमचाभर राजगिऱ्याचं पीठ घालूयात। एकसारखं करून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेला बटाटा घालूयात। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात। फोडणीमध्ये बटाटा
आणि सुरुवातीचा तयार करून घेतलेला सांबराचा मसाला एकसारखा करून घेऊयात। लागेल तसं गरम पाणी घालूयात आणि या सांबराला शिजवून घेऊयात। सांबर शिजवून घेण्याच्या आधी सांबराला आणखी छान चव येण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचाभर भाजून घेतलेले तीळ आणि अर्धी वाटी शेंगादाणे मिक्सरला छान फिरवून घेतले आणि हे कूट आपण या सांबरामध्ये घातलं। कूट घातल्यानंतर सांबराला एकसारखं करून घेतलं आणि यामध्ये आपण लागेल तसं गरम पाणी घातलं। गरम पाणी घातल्यानंतर सांबराला परत एकदा एकसारखं करून घेतलं। थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून आणखी गरम पाणी घातलं आणि हा बटाट्याचा सांबर आपण शिजवून घेऊयात। सांबर एका बाजूला शिजतोय तोपर्यंत आपण इडलीचं पीठ छान मुरले तर इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊयात। इडलीच्या पिठावरचं झाकण काढूयात, त्याला एकसारखं करून घेऊयात। लागत असेल तर थोडंसं पाणी घालूयात, परत एकदा याला एकसारखं करून घेऊयात। इथे आपल्याला पाणी घालण्याची गरज भासली नाही। या इडलीच्या पिठामध्ये आपण 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणी वापरलं। यामध्येच हे इडलीचं पीठ छान तयार झाले। अगदी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं इडलीचं पीठ आपण नेहमी जशा इडल्या करतो त्याच पद्धतीने आपल्याला उपवासाच्या इडलीचं पीठही तयार करून घ्यायचे। इडलीचं पीठ छान तयार झाले। यामध्ये आपण 1 पाऊच इनोचा घालूयात। इनो ॲक्टिव्ह व्हावा म्हणून अगदी थोडंसं पाणी घालूयात। हलक्या हाताने इनो या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। इडलीच्या प्लेटला तेल लावून घेतलं होतं, यावरती आपण हे इडलीचं पीठ घालूयात। इडलीचं पीठ प्लेटमध्ये घालत होते त्याच्या आधीच कुकर आपण पाणी घालून गरम करायला ठेवला होता। कुकरमध्ये छान वाफ तयार झाली। इडलीचं स्टँडही तयार आहे। हे स्टँड आपण कुकरमध्ये ठेवूयात आणि नेहमीप्रमाणेच या कुकरच्या शिट्ट्या करून घेऊयात। कुकरची 1 शिट्टी होईपर्यंत इकडे आपलं सांबरही तयार झालं। म्हणजे इथे उपवासाची इन्स्टंट इडली आणि अगदी भन्नाट चवीचं बटाट्याचं उपवासाचं सांबरही तयार झालं, सोबत झणझणीत चटणी। इडलीचं कुकर थंड झाले की नेहमीप्रमाणे आपण इडल्या काढून घेऊयात। गरम गरम सांबर, ओल्या खोबऱ्याची चटणी आणि मऊसूत जाळीदार उपवासाची इडली। ही रेसिपी तुम्ही नक्की करा। आवडली की नाही हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। आणि हो, तुम्ही उपवासाला काय खाता हे नक्की सांगा। चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।